श्री स्वामी समर्थ. चंद्रग्रहण आता सुरू झालेले आहे. चंद्राला ग्रहण लागलेलं आहे. त्यामुळे आता लोकांना आता त्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होईल हे जाणून घ्यायचे आहे. ज्यांना आपली रास माहिती आहे ते आपली जन्मतारीख टाकूनही स्वतःवर ग्रहणाचा काय प्रभाव होईल हे जाणून घेऊ शकतात. त्यामुळे आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अंक ज्योतिषानुसार जाणून घ्यायचे आपल्याला आता चंद्रग्रहणाचा प्रभाव काय असणार आहे अंक ज्योतिषानुसार. तर 3 मार्च हे चंद्रग्रहण हे खूप खास आहे. 2026 मधील पहिलं चंद्रग्रहण आहे. त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर होणार आहे. त्यामुळे आज ग्रहणाच्या वेळेत लोकांनी विशेष काळजी घेणे फार गरजेचे आहे. पण ज्यांना आपली रास माहीत नाही त्यांच्यासाठी ही मोठी अडचण आहे. जन्मतारखेवरून जाणून घ्यायचं आहे चंद्राचा प्रभाव काय असणार आहे. तर बघा, अंकशास्त्राच्या मदतीने तुम्ही तुमच्या जन्मतारखेवरूनही चंद्रग्रहणाचा तुमच्यावर होणारा परिणाम जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या जन्मतारखेची बेरीज काढावी लागेल. त्याला मूलांक असे म्हणतात. म्हणजे तुमचा मूलांक काय आहे त्यानुसार तो प्रभाव ठरणार आहे. तर या ठिकाणी आपण आता पाहणार आहोत बघा की उदाहरणार्थ 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक हा 1 असतो. मूलांक 1चे स्वामी सूर्य आहेत आणि हे चंद्रग्रहण सूर्याच्या सिंह राशीत लागत आहे. त्यामुळे मूलांक 1 असलेल्या लोकांवर चंद्रग्रहणाचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आज प्रवास टाळा आणि ग्रहण काळात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. मूलांक 2 हा चंद्राचा अंक आहे. हे चंद्रग्रहण असल्यामुळे मूलांक 2 असलेल्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी. त्यांना मानसिक ताण येऊ शकतो, चुकीचे निर्णय होऊ शकतात आणि नकारात्मक विचार वाढू शकतात. 2, 11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या मुलांचा किंवा लोकांचा मूलांक हा 2 असतो. तर बघा या ठिकाणी आता मूलांक 7चे स्वामी केतू ग्रह आहेत. हे चंद्रग्रहण सिंह राशीत चंद्र आणि केतू यांच्या युतीमुळे तयार झालेल्या ग्रहण योगामुळे लागत आहे. त्यामुळे मूलांक 7 असलेल्या लोकांना चंद्रग्रहणामुळे मोठे नुकसान होऊ शकते. 7, 16, 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 असतो. आता चंद्रग्रहणाच्या अशुभ परिणामांपासून वाचण्यासाठी काय उपाय आहेत. तर बघा, चंद्रग्रहणाच्या नकारात्मक परिणामांपासून वाचण्यासाठी या मूलांक असलेल्या लोकांनी ग्रहणाच्या वेळी घराबाहेर जाणे टाळावे. त्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होईल. तर चंद्राच्या मंत्राचा जप करायचा आहे. तो जप काय आहे? ओम सोम सोमाय नमः हा जप आहे, तो तुम्ही जप करायचा आहे. ग्रहण संपल्यानंतर आंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत आणि पांढऱ्या वस्तूचे दूध, तांदूळ, साखर असे दान करायचे आहे. अशा पद्धतीने ज्याचा मूलांक 1 आहे, 2 आहे आणि 7 आहे त्यांनी या पद्धतीने काळजी घ्यायची आहे आणि चंद्राचा मंत्राचा जप करायचा आहे. ओम सोम सोमाय नमः. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.